मंत्री गोगावलेच्या उपस्थितीत गाथा श्री वीरेश्वराची प्रकाशित। महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांची महती सांगणाऱ्या लेखक आशुतोष बापट लिखित गाथा श्री वीरेश्वराची या पुस्तकाचं प्रकाशन शनिवार 22 फेब्रुवारी 2025 रोजी श्री वीरेश्वर सभागृह इथं रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। या सोहळ्यास मंत्री गोगावले यांच्यासोबत पुस्तकाचे लेखक आशुतोष बापट, प्रकाश रवींद्र घाटपांडे, मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज संदीप पोतनीस, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भुसकुटे, माजी मुख्याध्यापक सतीशचंद्र टिपणीस, शिवव्याख्याते सौरभ करडे या मान्यवरांचा वीरेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सरपंच दीपक वारंगे, उपसरपंच रमेश नातेकर, पंच दिलीप पार्टे, अनंत शेठ, संजय पवार, गणेश वडके, उत्सव कमिटी अध्यक्ष रोहन पवार, उपाध्यक्ष जितेश शेडगे, प्रीतम सपकाळ, विद्या गद्रे, गाडगीळ इत्यादी उपस्थित होते। मंत्री गोगावले यांनी श्री वीरेश्वर मंदिर देवाला सुशोभीकरणाच्या कामास गतिशीलता आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करून या कामासाठी लागणाऱ्या अधिकच्या निधीसाठी आगामी अधिवेशनात प्रयत्न करणार असल्याचं उपस्थितांना आश्वासन दिले। तसेच मंदिराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला साजेशी अशी भव्य कमान उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचं सांगून लागणारा निधी उपलब्ध लवकरच करून या कमान उभारणीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं देखील सांगितलंय। यावेळी शिवव्याख्याते सौरभ करडे, लेखक आशुतोष बापट, प्रकाश रवींद्र घाटपांडे, संदीप पोतनी, सरपंच दीपक वारंगे यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली। या कार्यक्रमाला वीरेश्वर देवस्थान कमिटी सदस्य, कर्मचारी, महाडमधील प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो। विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतोय आणि मराठी मनाचे मानविक हिंदू सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदगिरी साहेब यांना वंदन करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज आपल्या गाथा श्री वीरेश्वराची या पुस्तकाचं आता प्रकाशन झालेलं आहे। म्हणजे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या पुस्तकाचे लेखक, प्रकाशक आणि सर्वस्वी असलेले आशुतोष बापट, त्याचप्रमाणे सन्माननीय घाटपांडे सर, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय बिस्कुटे, त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय पोतनीस सर आणि आदरणीय टिपणीस सर, त्याचप्रमाणे या मंडळाचे आपल्या या छबिना उत्सवाचे सर्वस्वी असणारे आमचे अध्यक्ष, आमचे वारंगे सर असतील, आमचे नातेकर सर असतील, आमचे दिलीप पार्टे असतील, संजय पवार असतील, गणेश वडके असेल, आमचा रोहन असेल, त्याचप्रमाणे आमचा ज्याने आता आपलं मनोगत व्यक्त जर थांबायला नसतं सांगितलं तो अजून अर्धा तास थांबला नसता, तो असा आमचा सौरभ करडे असेल, आमचा रोहन आणि आमचे शेठ असतील, उपस्थित आमचे सर्व संघटनेचे मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, त्याचप्रमाणे आमचे सर्व पत्रकार बांधव, आमचे जंगम सर, आमच्या कोकळे ताई आणि टिपणीस पोतनीस ताई आणि उपस्थित आमच्या सर्व शिवभक्त आणि सर्व मान्यवर, म्हणजे खरं म्हणजे आज शूरवीर नरवीर तानाजी महाराज यांचा 100वे दिवस आणि पुण्यतिथी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी नमस्कार करतो। आणि आता तिकडं रवाना होणार आहे आम्ही उमरठला, कारण उमरठला आजचा त्यांचा हा संरचनेचा कार्यक्रम आणि पुण्याचा कार्यक्रम आपण मंडळी साजरा करतो आणि त्याचा आजचा दिवस आहे। परंतु आजच्या दिवशी आपण श्री वीरेश्वरांची गाथा या पुस्तकाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्याला आपण वेळ दिलेला होता, थोडा उशीर झाला। पण मंडळी मी बापट सरांना मनापासून धन्यवाद देतो, त्याला सहकार्य केलं। ते बापट सरांनी सगळं पुस्तक लिहिलं, अभ्यास केला, सगळं झालं, पण त्याला ते सगळं पुरवठा करणारी मंडळी मग सांगितलं दिलीपने त्याप्रमाणे। तर मंडळी एक वीरेश्वरांवरती पहिलंच पुस्तक आहे, हे पहिलंच पुस्तक आहे
आता गाडीमध्ये ठेवतो आम्ही, जाता जाता वाचतो, त्याला नमस्कार पण करतो की आमच्या पण इच्छा पूर्ण करा तुमच्या झाल्या तशा. बहुतेक पूर्ण झाल्या, एक राहिले ते पण होईल पूर्ण. म्हणजे आम्ही काम करणारी मंडळी आहोत. आता मगाशी दिलीपने सांगितलं की सलामी देण्याचं जे काय भाग्य आम्हाला लाभलं ते आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही मंडळीने सांगितलं, आम्ही पुढे शिफारस केली आणि क्षणातच त्यामध्ये लगेच आम्हाला मान्यता दिली. त्याच्या अगोदर का अडचण येत होत्या, आडफाटे येत होत्या आम्हाला काय माहिती नाही. माझ्या आयुष्यातल्या 2 मोठी कामं म्हणजे एक विरेश्वरांची सलामी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सलामी, ह्या 2 गोष्टी एका वेळेला आम्ही सुरू केलेल्या आहेत. आणि म्हणजे ह्या तर कायमच्या, ह्या थांबणार नाही. कोणी सरकार आले गेले बदलले कोणी झालं तरी ह्या सलाम्या चालू राहतील. आणि सलामी कोणी बंद करायचा प्रयत्न केला का त्याचा कार्यभार संपला पण समजेल. तर म्हणजे असो, या तलावासाठी जे काम अपूर्ण राहिलेलं आहे त्याचं सुशोभीकरण पूर्ण करून देतो. मधल्या काळामध्ये अधिवेशन झाल्यानंतर एक मीटिंग लावू आपण, त्या ठेकेदारासहित अधिकाऱ्यांसहित सगळ्यांसहित, की हे काम त्याने या वर्षभरामध्ये परिपूर्ण करून त्याचं अत्यंत देखणं काम व्हायला पाहिजे अशा प्रकारची जबाबदारी. आम्ही पण त्याच्यामध्ये 2.5 कोटी रुपये दिलेत. दिलीप मग सांगताना विसरून राहिला. त्यानंतर आपण एक कमानीला पैसे दिलेत, म्हणजे 15 लाख कमी पडतात बहुतेक लोक, तर अजून त्याला 5-7 लाख रुपये देतो आणि 20-25 लाखाची चांगली देखणी कमाल करतो. तर आमचं पण नाव राहील ना. घराच्या पुढं कधी आसरा भाग वेगळा तरी कोणी बांधली काय केलं. आता कमाल सलामीचं तर नाव निघालच ना आमचं. तुम्ही अशापर्यंत काढा, पुढं कोण काढतील नाही पडतील बघूया आपण. तर म्हणजे असो, मी आमदाराचा नामदार झालो. मला या मंडळीने 4 वेळेला निवडून दिलं आणि 4थ्या वेळेला मला ती संधी मिळाली. ती वीरेश्वर महाराजांच्या कृपाशीर्वादाने मला लक्षात ठेवा. आम्ही कुठेही असतो कुठेही असतो तरी त्या दिवशी येण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ठीक आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचे वेगवेगळे देव प्रश्न हे असतात, आपलेसे असतात. आता आम्हाला सगळेच देव आपल्याशी करावे लागतात. कोण नुसता कामाने रागवता कामाने, नाहीतर मग आमचं काम करून टाकायचं. आणि म्हणून लोकांनी बऱ्याचशा पाण्यात देव कुठून ठेवले होते, पण आमच्या लोकांनी पण असा चमत्कार केला होता. काही लोक बोलले की 3 वेळेच्या नंतर 4थ्या वेळेला म्हाडचा आमदार कोण होत नाही, कारण प्रभाकरमुळे 3 वेळेला झाले, नारायणमुळे 3 वेळेला झाले. पण या वीरेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि छत्रपतींच्या आशीर्वादाने हा मावळा 4थ्या वेळेला झाला. 4थ्या वेळेला होऊही नाही, 4थ्या वेळेला मी मंत्री झालो. म्हणजे मी परवा माझ्या भाषणामध्ये सांगितलं, सोलापूरला एक कार्यक्रम होता मोहोळला, शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचा अनावरण समारंभ होता माझ्या हस्ते. आम्ही तिथं सांगितलं, म्हणून लोक निवडणुका आल्या का आपल्या घरच्या देवाला श्रीफळ वाढवतात, गाव पांढरीला वाढवतात आणि वेगवेगळ्या मंदिरामध्ये जातात. आम्ही एकच सांगितलं, निवडणूक डिक्लेअर झाली तर हा मावळा पहिला गडावरती जातो, तिथं जगदीश्वराला श्रीफळ वाहतो, समाधीचं दर्शन घेतो शिवाजी महाराजांच्या, आणि मग आमच्या प्रचाराला सुरुवात करतो. एकही निवडणूक अजूनपर्यंत मी हरलो नाही. आणि त्याचं कारण म्हणजे आम्ही मनापासून शिवाजी महाराज